आम्ही महाविकास आघाडी परिषदेच्या चारही जागा जिंकू। आघाडीमध्ये एक पाऊल मागे आणि एक पाऊल पुढे करावं लागतं, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत व्यक्त केलेलं आहे। थोड्याच वेळात त्याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। महाविकास आघाडीतील विधान परिषदेचा तिढा सुटलेला आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। नाना, चर्चा खूप चालू होती विधान परिषदेमध्ये, नेमकं काय होणार, तिढा सुटलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? कारण आपणच बऱ्यापैकी मध्यस्थी केली आहे किंवा आपण सुरुवातीला नाराजी व्यक्त केली, त्याचं हे फलित आहे असं म्हणायला पाहिजे का? बघा, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जे अन्यायकारक सरकार आहे, जे असंविधानिक सरकार आहे, भाजपप्रणित सरकार आहे, जे सातत्यानं शेतकरी तरुणांच्या विरोधात आहे, गरिबांच्या विरोधात आहे, त्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा काँग्रेसचा पहिला टार्गेट आहे। त्यामुळे काँग्रेस याच्यातली भूमिका घेत असताना सगळ्यांना आमच्यासोबत असलेला सांभाळून नेणं ही काँग्रेसची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे या परवा आता ज्या विधान परिषदेच्या 4 जागेचं निवडणूक होणार ती महाविकास आघाडीचं म्हणून निवडणूक आम्ही लढू, ही भूमिका आमची आहे। हो, परंतु आता शिवसेनेनं 2 ठिकाणून माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसचे 2 उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे ही निवडणूक कशी असेल आणि महाविकास आघाडी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला एकमेकांच्या मतांचा फायदा होईल का? बिलकुल होईल। महाविकास आघाडीची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे फायदा होईल। शिवसेनेने एक पाऊल मागे घेतलेलं आहे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमची? असं आहे, जेव्हा अलायन्स असतात एक पाऊल त्यांनी मागे घ्यायचं असतं, एक पाऊल आम्ही मागे घ्यायचं असतं, त्यामुळे तो बरोबरच असतं। शेतकऱ्यांची अवस्था या दुष्काळामध्ये काय आहे, त्यांच्या आत्महत्या का चाललेल्या आहेत, सरकार कसं दुर्लक्ष करते आणि विशेष करून राज्याचे मंत्री सगळे विदेशात गेले होते। मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तर त्यांना केंद्राच्या सरकारची परवानगी लागतं, पीएमओतून परवानगी घ्यावं लागतं। हे कुणाची परवानगी घेतली होती? हे विदाऊट परवानगीने गेले असतील, स्वतःच्या पैशाने गेले की शासनाच्या गेले, तो भाग अजून वेगळा आहे। एकीकडे राज्य दुष्काळात होरपडत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, महिना 15 दिवस पाणी मिळत नाही, 8-9 किलोमीटर लोक जाऊन दिवस पाणी भरताना आपण पाहिलेलं आहे। उन्हाच्या उष्माघाताने लोक मरतायत आणि राज्याचं मंत्रिमंडळ थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसून विदेशात मजा करताय असं आपण पाहिलेलं आहे। धन्यवाद नाना, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर आपण पाहतोय की या ठिकाणी नाना पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीनं जागा आमच्या ठरलेल्या होत्या त्याच पद्धतीनं हे झालेलं आहे आणि त्यामुळे असा समन्वय येत्या काळात सुद्धा आमच्यामध्ये दिसून येईल। विनायक प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।